आवाज जनतेचा। हिंगोली मार्गावर असलेल्या बाहेती मार्केटमध्ये काम करणारे विश्वासातील विठ्ठल हजारे यांना HDFC बँक वाशिम येथील चेक देऊन 1 करोड रुपये बँकमधून 15 लाख रुपये मित्राकडून आणण्यास सांगितले। त्याप्रमाणे विठ्ठल हजारे आणि ज्ञानेश्वर बैस हे 1 कोटी 15 लाख रुपये घेऊन स्कूटीने बाहेती मार्केट हिंगोली रोड येथे घेऊन जात असताना उड्डाण पुलावर मागून अज्ञात 2 इसम मोटरसायकलवर येऊन विठ्ठल हजारे आणि ज्ञानेश्वर बैस यांना रॉड आणि हत्याराने मारहाण करून विठ्ठल हजारेंकडील 1 कोटी 15 लाख रुपये असलेली बॅग हिसकावून मोटरसायकलने पळून गेले। या घटनेचा पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून अवघ्या 24 तासात आरोपींना जेरबंद करून यशस्वी कामगिरी केली आहे। या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक अनुष तारे यांना मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल, पोलीस अधीक्षक स्थानिक गुन्हे शाखा असे सर्व अधिकारी सर्व स्टाफसह तात्काळ घटनास्थळ गाठून आणि देवळे हॉस्पिटल वाशिम येथे उपचार घेत असलेले विठ्ठल हजारे आणि ज्ञानेश्वर बैस यांच्याकडून गुन्ह्याची माहिती घेतली। दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी विनाविलंब तपासाकरिता वेगवेगळ्या टीम तयार करून सर्वप्रथम वाशिम शहरातील घटनेच्या मार्गावरील सर्व CCTV फुटेज मिळवून आरोपींची माहिती घेतली। विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तात्काळ जिल्हा अकोला, यवतमाळ, अमरावती ग्रामीण येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाशिम येथे बोलावून घेतले। वाशिम जिल्हा पोलिसांनी अकोला, यवतमाळ, अमरावती ग्रामीण येथील स्थानिक गुन्हे शाखा असे अनेक पथक तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आलाय। मिळालेल्या माहिती आणि CCTV फुटेजवरून रात्रभर सर्व अधिकारी आणि अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले। यानंतर गुन्ह्यातील आरोपींचे शोधकामी घटनाक्रम लावून तांत्रिक तपासावर भर देऊन तपासातील टीम वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करून जिल्ह्याच्या आजूबाजूचे सर्व लहान मोठी शहरातील हॉटेल, लॉजेस आणि बार संशयित ठिकाणी चेक करण्यात आली। जेथे मिळतील त्या सर्व ठिकाणचे CCTV फुटेज घेण्याचं काम सतत चालूच होते। CCTV फुटेज घेत असताना घटना घडल्यापासून ते आतापर्यंतच्या तपासातील मिळालेल्या माहितीवरून CCTV फुटेजमध्ये दिसणारे 2 इसम हेच गुन्ह्यातील आरोपी असल्याची खात्री झाली। त्यातील एक व्यक्ती हा विजय गोटे हा असून तोंडगाव येथील असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने तपासाची चक्रे फिरवून त्यास विनाविलंब ताब्यात घेतले। त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली आणि इतर आरोपींची नावे दिल्याने गुन्हा उघडकीस आणला। गुन्ह्यातील दुसरा आरोपी संजय गोटे यास ताब्यात घेण्यात आले। त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल 1 कोटी 2 लाख रुपये जप्त करण्यात आले। सदर गुन्ह्याचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, अमरावती परिक्षेत्र अमरावती अनुष तारे, पोलीस अधीक्षक वाशिम श्रीमती लता फड, अपर पोलीस अधीक्षक वाशिम सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा रामकृष्ण महल्ले, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक देवेंद्र सिंह ठाकूर आणि इतर सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि अंमलदार यांनी केलाय। पोलिसांनी रात्रंदिवस न थांबता अथक परिश्रम घेतले। तांत्रिक तपासामुळेच गुन्हा उघडकीस आलाय। याबाबत वरिष्ठ पातळीवर सुद्धा दखल घेण्यात आली आहे। वाशिम शहरात काल घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरातील पोलीस दल यांच्यात खळबळ उडाली होती। या घटनेचा तपास करणं अतिशय महत्त्वाचं होतं। म्हणूनच या गंभीर घटनेची अमरावतीचे पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी दखल घेऊन तपासाची पूर्ण यंत्रणा काटेकोरपणे कामाला लावली। अमरावती परिक्षेत्रातील सर्व पथकांनी मिळून उल्लेखनीय कामगिरी केली। त्याबद्दल पोलीस महासंचालक रामनाथ पोकळे यांनी 70,000चा रिवॉर्ड घोषित केलाय। वाशिम जिल्हा प्रतिनिधी गणेश पाटील लहाणे। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।